पत्नीचं बाळात पण देवाना केलं, पण का केलं तर याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठ्ठल. मी तुम्हाला आज जी कथा सांगणार आहे ती आई वडला एका निष्ठावंत वारकऱ्याची व वडिलाची आहे. तुम्ही आजपर्यंत आई वडिलांच्या थोटांड कथा भरपूर ऐकल्या असतील, पण मी तुम्हाला आज जी कथा सांगणार आहे ती एकदम महत्वाची आहे. तर नीट लक्ष देऊन ऐका. मंगळवेढ्याचे निष्ठावंत वारकरी चोखोबराय आणि चोखोबराय यांचे वडील रानोबा यांचं शरीर थकलं, हातपाय हलायनात, स्वतःची कंबर स्वतःला धुता येणार. त्यावेळेस रानोबा चोखोबरायला आवाज देतात, अरे चोखा, मला माझी कंबर धुता येणार रे, इकडे. त्यावेळेस चोखोबराय येतात आणि चोखोबराय असं धरतात आणि महाराज मोठ्या माणसाची कंबर एकट्या माणसाला कशी धुता येईल. मागून सोयराबाई येतात आणि सोयराबाई अविरत भाषेने असा इशारा करतात की धनी. सोयराबाई मालकाला धनी हा शब्द वापरतात. धनी मी कंबर धुते म्हणून. आणि सोयराबाईंनी कंबर धुतली आणि सोयराबाईंनी विचार केला, मामाजींना एक नेसायला एकच धोतर आहे, आपण जर त्या धोतरानं मामाजींची कंबर पुसली तर मामाजींनी घालायचं काय. म्हणून सोयराबाईंनी स्वतःच्या पदरानं सासऱ्याची कंबर पुसली. हे प्रकरण पाहून चोखोबरायाच्या डोळ्यात अश्रू आले आणि चोखोबरायाच्या डोळ्यातला एक ते रानोबांच्या पाठीवर पडला. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा, अरे चोखा, अरे का रडतोस रे, तुला माझी कंबर धुवा लागायली म्हणून रडतोस का रे. त्यावेळेस चोखोबराय म्हणतात, नाही बाबा, असं काही नाही. आणि चोखोबरायांनी अश्रू सावरले. त्यावेळेस सोयराबाई चोखोबरायांना अविरत भाषेने असा इशारा करतात की धनी मामाजींना बाजावर नेऊन टाक. चोखोबराय असता धरतात आणि बाजावर नेऊन ठेवतात. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा, अरे चोखा, तुला एक विचारू. त्यावेळेस चोखोबराय म्हणतात, विचारा ना बाबा. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा, माझी कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आलता. ज्या अर्थी बांगड्यांचा आवाज आलता त्या अर्थी माझी कंबर कुणीतरी महिलेनं धुतली. आणि माणसाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त 3च महिलांना आहे. एक म्हणजे आपली जन्मदाती आई, दुसरं म्हणजे आपली धर्मपत्नी आणि तिसरं म्हणजे आपली मुलगी. मुलीला जर बापाची कंबर धुण्याची वेळ आली असेल तर अवश्य धुवावी. 100 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य लागते. त्यावेळेस चोखोबराय म्हणतात, अरे चोखा, तुला आजी नाही म्हणजे मला आई नाही, तुला आई नाही म्हणजे मला पत्नी नाही, आणि तुला बहीण आहे, मला मुलगी आहे तर ती बुलढाणा जिल्ह्यात दिल्ली आहे. एवढ्या लांब ती येऊ शकत नाही. मग माझी कंबर धुतली कोणी. त्यावेळेस चोखोबराय म्हणतात, बाबा, तुमची कंबर तुमच्या सुनेनं धुतली. त्यावेळेस रानोबा म्हणतात, चोखा, सुनबाईला आवाज दे. त्यावेळेस चोखोबराय सोयराबाईला आवाज देतात, सोयरा, तुला बाबा बोलवतात. आणि सोयराबाई आल्या आणि म्हणाले, जी मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणतात, ए माय बस. रानोबा सुनेला माय हा शब्द वापरतात, माय. त्यावेळेस रानोबा म्हणतात, तू माझी कंबर धुतली. त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, हो मामाजी, मी तुमची कंबर धुतली. त्यावेळेस रानोबा म्हणतात, तुला माझी कंबर धुताना किळस नाही आली. एखाद्या मुलानं दुधाचा काला जर जास्त वेळ चिवडला तर तो दुधाचा काला त्याची जन्मदाती आई तो खात नाही, त्याची किळस करते. आणि माझी कंबर धुताना तुला किळस नाही आली. त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, नाही मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणतात, कसं काय. त्यावेळेस सोयराबाई म्हणतात, मामाजी, मी तुमची कंबर धुताना मी तुम्हाला सासऱ्याचं नातं धरलं नाही. मी तुमची कंबर धुताना मी सासऱ्याचं नातं धरलं नाही, तर मी तुमची कंबर धुताना मी तुम्हाला स्वतःचा बाप समजलं आणि कंबर धुतली. आणि त्यावेळेस
रानोबांच्या डोळ्यात खळ 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 अश्रू यायला लागले आणि रानोबाचं वर पाहतात आणि रानोबा म्हणतात अरे पांडुरंगा जगात नंबर 1 ची सून दिलीस रे पण ऐक देवा ज्या सुनेनं माझं एवढ्या खालच्या पात्रतेचं काम केलंय कधी जर वेळ पडली तर तुला सुद्धा माझ्या सुनेचं एवढ्या खालच्या पात्रतेचं काम करावं लागल चोखोबाची बहीण झाला शरंदरा चोखोबाची बहीण झाला शरंदर वहिनी उघडादार हका मारी त्यावेळेस राणो म्हणतात एवढंच नाही देवा एवढंच नाही तर ज्या सुनेनं ज्या पदरानं माझी कंबर पुसली तो पदर तुला डोक्यावर घ्यावा लागल म्हणून जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून चोखोबरायाच्या घरी राहिला त्यावेळेस राणो म्हणतात एवढंच नाही देवा एवढंच नाही माझ्या सुनेला असा मुलगा दे की मी मोठा झाल्यावर भजन केलंय माझ्या मुलानं सुद्धा मोठा झाल्यावर भजन केलंय पण माझ्या सुनेला असा मुलगा दे की त्यानं जन्माला येताच भजन करावं परिणाम उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा आई वडिलांची सेवा केल्यावर देव सुद्धा आपलासा होतो आणि देव आपले जे नाही ते काम करतो बरं आपले 3 नियम झाले कोणकोणते स्वामिकाज गुरुभक्ती पितृवचन आता सेवापती म्हणजे काय तर पत्नीनं पतीची सेवा करणं किंवा पतीच्या आज्ञेत राहणं यालाच म्हणतात सेवापती महाराज जी तुकाराम महाराज म्हणतात जी स्त्री पतिव्रता आहे ती देवावर सुद्धा सत्ता चालवू शकते तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता ती देवावर सुद्धा सत्ता चालवू शकते एवढी ताकद महाराज पतिव्रतेत आहे मग महाराज समाज म्हणू लागला की आम्ही 4 नियम पाळल्यावर काय होईल त्यावेळेस तुकोबराय म्हणले हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या ते महाराज अभंगात दुसऱ्या चरणात सांगतात हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या तुकाराम महाराज म्हणतात हीच विष्णूची महापूजा आहे याच्या पलीकडे मला अनुभव आला नाही पुन्हा महाराज 3ऱ्या चरणात 2 नियम सांगतात सत्य बोले मुखे सत्य बोले
आणि कोणच्या दुखे याची विष्णूची महापूजा याची विष्णूची सत्य बोल मुखे दुखवी आणि काचे दुखे. तुकाराम महाराज म्हणतात मुखानं कधी सत्य बोला आणि गोड बोला. मधुराव आणि ओटी तुका म्हण पोटी. माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं म्हणल्यावर साचा आणि मितुले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही जरी ओवी तुम्हाला गुळगुळीत वाटत असली तर दुसरी ओवी घ्या. तैसा अविवेकुही विटे आपुले अनादित्व भेटे आई कथा रुची न विटे पियुषे जैसी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात बोलताना असं बोला की आपल्या बोलण्याचा समोरच्याला वीट येते आणि माझ्या पण बोलण्याचा तुम्हाला वीट येणे अगोदर माझी सेवा आवडतो. 5च मिनिटात माझं कीर्तन झालं. आता नीट लक्ष देऊन ऐका. तुकाराम महाराज म्हणतात की मुखानं कधी सत्य बोला आणि गोड बोला आणि दुसऱ्याच्या दुःखात सामील व्हा. दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना. महाराज काही माणसं असे असतात तिकडे एखाद्याला दुःख झालं ना याला आनंद होतो आणि तिकडे एखाद्याला सुख झालं ना ह्याच्या पोटात गोळा उठते. महाराज एकदा काय झालं, एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर साहेब माझं जरा पोटात दुखतंय हो. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणाले 8 दिवसाच्या गोळ्या वेळेवर घ्या. त्यावेळेस महाराज त्यानं गोळ्या घरी नेल्या, अगदी वेळेवर गोळ्या घेतल्या आणि तो 9व्या दिवशी परत डॉक्टरकडे आला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब पोट काय राहिलं नाही घडी. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणाले वेळेवर गोळ्या घेतल्या का. त्यावेळेस तो म्हणला अगदी वेळेवर. त्यावेळेस डॉक्टर साहेब म्हणले आपण सोनोग्राफी करू. महाराज सोनोग्राफी केली, रिपोर्ट एकदम क्लिअर निघला, एकदम धुतलेल्या तांदळासारखा क्लिअर निघला. मग डॉक्टर साहेब म्हणले रिपोर्ट तर क्लिअर आहे, तुमचं पोट केव्हापासून दुखतंय. त्यावेळेस तो म्हणला डॉक्टर साहेब शेजारच्यानं बांगला बांधला नाही का हो, तेव्हापासून माझं पोट दुखतं. महाराज त्याच्या दुखण्याला डॉक्टर साहेब काय करते म्हणून दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे. आणि तुकोबराय म्हणतात हे 6 नियम पाळताना तुम्ही एक करा ते महाराज अभंगाच्या शेवटच्या